नमस्कार मित्रांनो. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. 10 मार्च 2026 रोजी नॅशनल कौन्सिल ऑफ JCM म्हणजेच NC-JCM ने सरकारला 8व्या वेतन आयोगाचा महत्त्वाचा ड्राफ्ट सादर केला आहे. या ड्राफ्टमध्ये केवळ पगारवाढच नाही तर कर्मचारी संघटनांनी 18 अशा मागण्या केल्या आहेत ज्या सरकारी नोकरीचे स्वरूप बदलून टाकतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 18 प्रश्नांची उत्तरं आणि सर्वात मोठा बदल सविस्तर पाहणार आहोत. सर्वात मोठा बदल म्हणजे आता 10 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. कामगार संघटनांची मागणी आहे की आता 10 वर्षाऐवजी दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा करण्यात यावी. वाढती महागाई पाहता दर 5 वर्षांनी पगार आणि भत्ते वाढवणं ही काळाची गरज असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. 18 महत्त्वाचे मुद्दे. आता पाहूयात त्या 18 महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्न जे या प्रस्तावात मांडले आहेत. 1. वेतन सुधारणा. पगारवाढ दर 10 वर्षाऐवजी दर 5 वर्षांनी करावी. 2. किमान वेतन. किमान पगार 18,000 रुपयांवरून थेट 26,000 रुपये करावा. 3. फिटमेंट फॅक्टर. सध्याचा 2.57 फिटमेंट फॅक्टर वाढवून तो 3.68 पर्यंत नेण्यात यावा. 4. अतिरिक्त पेन्शन. वयाच्या 80 ऐवजी आता 65 वर्षांपासूनच पेन्शनमध्ये वाढ सुरू करावी. 5. ग्रॅच्युइटी मर्यादा. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीची मर्यादा 25 लाखांपर्यंत वाढवावी. 6. घरभाडे भत्ता. शहरांच्या बदलत्या स्वरूपानुसार HRA मध्ये मोठी वाढ करावी. 7. महागाई भत्ता विलीनीकरण. DA 50% होताच तो मूळ पगारात विलीन करावा. 8. महिलांसाठी सुट्ट्या. मुलांच्या संगोपनासाठी मिळणाऱ्या सुट्ट्यांचे नियम अधिक सोपे करावेत. 9. अर्जित रजा. 300 दिवसांच्या रजा रोखीकरणाची मर्यादा वाढवण्यात यावी. 10. आरोग्य सुविधा. CGHS अंतर्गत कॅशलेस उपचार अधिक सुलभ करावेत. 11. पेन्शन कॉम्युटेशन. पेन्शन विक्रीची रक्कम 15 ऐवजी 12 वर्षातच पुन्हा मूळ पेन्शनमध्ये जोडली जावी. 12. प्रवास भत्ता. इंधनाचे दर लक्षात घेऊन ट्रान्सपोर्ट अलाउन्समध्ये सुधारणा करावी. 13. शिक्षण भत्ता. मुलांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करावी. 14. जोखीम भत्ता. धोकादायक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रिस्क अलाउन्समध्ये वाढ व्हावी. 15. पदोन्नती नियम. प्रमोशन आणि MACPच्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या फायद्याचे बदल करावेत. 16. कामाचे दिवस. सर्व केंद्रीय कार्यालयांसाठी 5 दिवसांचा आठवडा अनिवार्य करावा. 17. कंत्राटी पद्धत. सरकारी कामात कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी भरती करावी. 18. किमान पेन्शन. फॅमिली पेन्शन आणि किमान पेन्शनच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात यावी. तर मित्रांनो, हे होते ते 18 मुद्दे जे कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर मांडले आहेत. जर सरकारने हे प्रस्ताव मान्य केले तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी क्रांती होईल. तुम्हाला काय वाटते? पगारवाढ दर 5 वर्षांनी व्हायला हवी का? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा. सरकारी अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.